लोकशाहीचा उत्सव समजली जाणारी वरोरा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली। यात 26 नगरसेवक पदासाठी 13 प्रभागातून 135 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते, तर थेट नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात होते। अपवाद वगळता शांततेत पार पडलेली ही निवडणूक उत्साहात पार पडली। मात्र शहरातील बऱ्याचशा प्रभागात मतदानाची ही निवडणूक प्रक्रिया प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेकडो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून गेली। या संदर्भात आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी शहरातील काही प्रभागांचा आढावा घेतला असता मतदानाच्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहिलेल्या मतदारांनी आपली कैफियत मांडत आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करीत आम्हाला या अधिकाऱ्यांनी मतदानाच्या वेळी कुठल्याही प्रकारचे सहकार्य न करता मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत मतदानाचा टक्का वाढावा, प्रत्येकाने मतदान करावे यासाठी जनजागृतीपर करोडो रुपये खर्चून जाहिरातबाजी करणाऱ्या शासन प्रशासनाने मात्र ऐन निवडणुकीच्या काळात घोळ निर्माण करून मतदारांना षडयंत्रपूर्वक मतदानापासून वंचित ठेवले असल्याचा गंभीर आरोप केला। नमस्कार, मी हितेश राजन हिरे। आज मतदान होतं, याच अनुषंगानं प्रभाग क्रमांक 1 मधील काही मतदार, काही सामान्य नागरिक आमच्यासोबत आहे। त्यांची काय प्रतिक्रिया व काय सांगायला निमित्त अत्यंत मतदार या ठिकाणी गोंधळलेला दिसतं, काय कारण असावं? मतदार गोंधळाचं मेन कारण एकच आहे की ते जे दिशादर्शिका आहे कुठेच मांडलेल्या प्रमाणात दिसत नाही आहे। जसं आता इथे सांगण्यात येत आलं आहे की बूथ क्रमांक 1, 2 या शाळेत आहे, बूथ क्रमांक 4 आणि 3 आणि 4 या छोट्या शाळेत आहे। ते अशी कुठे दिशादर्शिका लावलेली नाही आहे। आणि तुम्ही आतमध्ये जाल तर आतमध्ये पण कुठे पण त्यांनी दिशादर्शिका किंवा खोली क्रमांक 1 ची हे रांग आहे, खोली क्रमांक 2 ची हे रांग आहे, बूथ नंबर 3 ची हे रांग आहे आणि बूथ क्रमांक 4 ची हे रांग आहे, असं कुठेच नाही मांडलं आहे। त्यामुळे काय होतं, आतमध्ये गेल्यानंतर त्यांना कळतं आहे की आपल्याला बूथ नंबर 3च्या ऐवजी आपल्याला बूथ नंबर 2 मध्ये जायचं आहे। तर त्या गोंधळामध्ये मतदार पूर्ण गोंधळून गेलेले आहे आणि त्या धावपळीत मतदार वोट करायला वेळही नाही आहे। आणि जे पूर्ण मतदार गोंधळीमुळे तुम्ही पाहाल सगळीकडे धावपळ चालू आहे। आत्ताही इकडेही गर्दी होणं, इकडेही गर्दी होणं आणि त्यात आता प्रशासन हे असं करणार तर कसं आमचे वोटिंगची टक्केवारी वाढेल? वोटिंगपासून मतदानापासून वंचित राहत आहे असं मला वाटतं। मला हो, वोटिंगपासून वंचित राहत आहेत, ज्यांना सखोल माहिती नाही मिळते वोटिंगपासून वंचित राहत आहे। त्यांच्या गंभीर मुद्दा यांनी या ठिकाणी या येथील नागरिकांनी मांडला आहे की क्रमांक 1 चे उमेदवार सुद्धा आमच्याशी जोडलेले आहे। त्यांची काय काय सांगाल? आणि मी अत्यंत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, काय सांगाल? मतदार मतदान करायला तयार आहे, पण गव्हर्नमेंटनी, प्रशासनाने, निवडणूक आयोगाने जे चिठ्ठ्या त्यांच्या घरपर्यंत पोचवल्या त्याच इथे वास्तविक मॅच होत नाही आहे। त्यांनी दिलेल्याच त्या मॅच होत नाही। आणि यांनी जे बूथ टाकले 4 बूथ, तर 1, 2, 3, 4 क्रमांक टाकायला पाहिजे होते, तर ते त्यांनी उत्तर भाग, दक्षिण भाग दोन्हीकडे, पूर्व भाग, पश्चिम भाग। आता मतदाराला ते उत्तर भाग, पूर्व भाग ते समजून नाही राहिलं, त्याच्यामुळे ते तिकडे जात आहे लाईनीत लागून। त्याच्यात तिथं पोचल्यानंतर त्याला माहीत पडत आहे का तो दक्षिण भागातला। 4ही खुल्या एकाच ठिकाणी राहायला पाहिजे होते, ते 4ही खुल्या नाही का एका ठिकाणी राहिले असते तर हे गोंधळ झाला नसता। 1, 2, 3, 4 असे नंबरिंग करून सरळ जे पहिले होते तसे, जसं इकडे पहिले आमचे 1, 2 बूथ होतं, आता 1, 2 तिकडे केले आणि इकडे 3, 4 केले। मतदार यातून गोंधळलेला दिसतोय, मतदानावर याचा काय परिणाम पडेल? मतदारावर परिणाम आता पडेल की आता अंदर जे लोक आहे, टाइम झाला, गेट बंद झाला, इथे तो पोचल्यानंतर त्याचं माहीत पडणार नाही की त्याला तिथं माझं इथं मतदान नाही, तर तिकडे त्याला जाऊ देणार नाही। आता फक्त आमची विनंती अशी आहे प्रशासनाला की जे लोक अंदर आहे आतमध्ये जाऊन बूथ तिथून परत केलं, मला या शाळेमध्ये आहे म्हणून पण स्टॅम्प दाखवून त्यांनी म्हणत होते आधी की स्टॅम्प असेल तर येऊ देते आतमध्ये, पण आता नाही म्हणत आहे त्यांनी। अच्छा, मग तुम्ही म्हणजे मतदान करायला पोहोचले होते? हो, आतमध्ये पोहोचलो होतो। अधिकारी काय म्हणते, तिथले अधिकारी काय म्हणते नेमके? इकडे या शाळेमध्ये जा म्हणे। मग या शाळेमध्ये गेले असतं काय? आणून दिले होते मला इथपर्यंत, पण त्यांनी तिथपर्यंतच दिलं, इकडे तुम्ही जा म्हणत होते। अच्छा, मग इकडे गेल्यानंतर काय प्रसंग घडला? नाही म्हणत आहे आतमध्ये, आता नाही म्हणत आहे। ह्या शाळेतून इकडे पाठवलं आम्हाला। अच्छा, ह्या शाळेतून इकडे पाठवलं, इकडे पाठवल्याच्या नंतर यांनी म्हणते आम्ही घेत नाही, इथं गेल्याच्या नंतर त्या शाळेत जा म्हणते, त्यांनी म्हणते आम्ही घेत नाही। वेळेपूर्वीच तुम्ही मतदान केंद्रात हो, 4:30ला आम्ही तिथे होतो। 4:30ला तिथे होते, पण लाईन असल्यामुळे आमचं काही कार्ड चेक केलं नाही, काही नाही, पण आम्हाला हे दिल्यानंतर म्हटलं की डायरेक्ट तिथे जा। कार्ड दाखवल्याच्या नंतर इथंच आहे म्हणून म्हणत होते, मग इथून आम्ही तिकडे गेलो तर तिकडे नाही घेत म्हणत होते। हे तुम्हाला चिठ्ठी दिली, कोणी दिली नेमकी? ही त्या सरांनीच वाटलंय, त्यांनीच दिली आहे। अच्छा, म्हणजे जबाबदार ऑफिसरनीच दिली आहे ती चिठ्ठी? हो। अच्छा, या ठिकाणी बघू शकतोय की जबाबदार अधिकाऱ्यांनीच त्यांना ही चिठ्ठी दिली या ठिकाणी, परंतु तिथे सुद्धा त्या बूथवर गेले असता त्यांना सुद्धा त्या नाकारण्यात येत आहे। एकंदरीत सांगायचं म्हणजे त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार या ठिकाणी घडतोय। या ठिकाणी जे काही चाललेलं आहे
एकाही उमेदवाराचे या प्रभाग क्रमांक 7मध्ये एकाही उमेदवाराचे सिरियल नंबरनुसार एकाही उमेदवाराचे नाव आणि नंबर मॅचिंग होत नाही आहे. त्यामुळे का बरं असं होतं आहे नेमकं? का बरं म्हणजे उमेदवारांना जे नगरपालिकेतर्फे यादी देण्यात आली त्या संदर्भात पैसेसुद्धा घेण्यात आले आणि यादी देण्यात आली, त्यामध्ये जे सिरियल नंबर दिले गेले त्यानुसार उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांना ते सिरियल नंबर वाटप करून आणि त्यांना मतदानासाठी ते परावृत्त केले, पावती दिली. परंतु उमेदवार आणि जे मतदार इथं मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांना गैरसोय होत आहे की त्यांचे नंबर जे आहे तिथे मॅच होत नाही आहे. मॅच होत नाही आहे आणि उमेदवारांना या केंद्रावरून त्या केंद्रावर, त्या केंद्रावरून या केंद्रावर अशी धावपळ करण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ आणि हा परिणाम प्रशासनाचं दुर्लक्ष याच्यावर होत आहे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर होते. परत एकदा ओरा शहरात ही अत्यंत गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी या नगरपालिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बघू शकतोय ओरा शहरातील प्रभाग क्रमांक 8मधील हे दृश्य. माझ्यासोबत 7 आणि 8 हा प्रभाग या ठिकाणी मतदान चालू आहे आणि अजूनही हा प्रकार महिला आमच्याशी जोडलेल्या आहे. याच प्रॉब्लेम काय त्यांची प्रतिक्रिया? मॅडम काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही मतदान करायसाठी गेले होते, काय प्रसंग घडला? मैं 1.5 घंटे से यहाँ पे खड़ी हुई थी. 1.5 घंटे के बाद मैं अंदर गई तो उन्होंने मेरे को बोले कि नहीं मैडम आपका यहाँ पर नहीं है, आपका वो वाले स्कूल में है. मैं वहाँ पे जा रही तो वहाँ के गार्ड लोग और पुलिस वाले बोल रहे कि नहीं अब तुम अंदर नहीं जा सकते. अभी जो कंप्लेंट है, पहले हमको कूपन दिए थे सर. उन्होंने पहले हमको ऐसे कूपन दिए थे. अब ये कूपन बता के हम वहाँ पे जा सकते थे क्योंकि उन्होंने कूपन दे दिए थे और हम 1.5 घंटे से रास्ता देख रहे थे. तो इसका अब ये बताओ. अभी आप पुलिस जो अधिकारी है उनसे बात की, उनका क्या कहना गिरा? पुलिस वाले बोल रहे हैं कि नहीं अब हम कुछ नहीं कर सकते, वही सबके साथ प्रॉब्लम हो रहा, प्रशासन इसका जवाबदार नहीं है. मैं बोलती प्रशासन ही जवाबदार है क्योंकि उनकी गलती ये है कि जिनके पास कूपन है उनको जाने दो अंदर क्योंकि ये अपना अधिकार है. बिल्कुल ऐसा लग रहा है कि आपको वोट से वंचित रखा जा रहा है, ऐसा कुछ? बिल्कुल मुझे तो वैसे ही लग रहा. मुझे वैसे ही लग रहा है क्योंकि मेरे साथ और भी लेडीज थी जिनके साथ ऐसा हुआ है और ये सही बात है कि ये लेडीज ऐसे होंगे, कितने मतदार ऐसे होंगे जो मतदान से वंचित रहते हैं? करीबन तो 3 घंटे से मैंने लाइन करीबन 100 तो हो. देखो अभी आपके सामने ही है, करीबन 100 लोग हैं कि जिनके साथ ऐसा हो चुका है. अभी ये बताओ कि 100 लोगों ने अपना एक अच्छा जो उमेदवार थे वो खो दिए, ये समझ के चलो आप. अतिशय गंभीर प्रकार समोर येतो. भाऊ काय सांगाल? सर मी पहिले ते जुनी शाळेत गेलो, तिथं म्हणे नवीन शाळेत आहे तुझा नंबर. 3 तास इथं नंबर लावल्यावर ते म्हणतात आहे ते तुझा नावच नाही आहे, नंबरच नाही आहे. तर आता माझं काय हे काय माझं ओळख कार्ड बी आहे, घेऊन गेलो तर आहेच नाही म्हणते इथं. या ठिकाणी बघू शकतोय प्रभाग क्रमांक. बोला मॅडम काय सांगाल? मेरे को वो नंबर नहीं मिला, मैं गई तो मेरे को निकाल दिए. पहले इधर गई, बाद में उधर गई, वहाँ से वापस और डबल इधर आई तो नंबर नहीं है तो बोले जाओ बोले घर को बोले. या ठिकाणी अतिशय गंभीर प्रकार समोर येतो. प्रभाग म्हणजे वार्ड नंबर 1 मधला हा प्रकार. या शाळेतील मालवी शाळेमधील ही घटना या ठिकाणी समोर येत आहे की बरेचसे मतदार आहे, असे शेकडो मतदार म्हणावं लागेल की त्यांना आज मतदानापासून वंचित राहावं लागत आहे. या ठिकाणी मितेश राजनिरे, महाराष्ट्र न्यूज, वरोरा. आम्हाला माहित नसते, आमचा आणि मतदार यादीचा आमचा संबंध नाही. SDO साहेबांशी कॉन्टॅक्ट करा. मेन मुद्दा जे नाव आहे एका नावाचे 2 नाव आहेत. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर.